दिनानिमित्ताने 26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान सन्मान दौड यांचं आयोजन करण्यात आलं आहे। ही संविधान सन्मान दौड ही मिनी मॅरेथॉन असणार आहे। म्हणून या ठिकाणी सदर संविधान सन्मान दौड पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या ठिकाणी जो संविधान स्तंभ आहे त्या संविधान स्तंभापासून सुरू होणार आहे आणि ती 10 किलोमीटर विद्यापीठाच्या बाहेर आणि तिथून पुन्हा विद्यापीठामध्ये ती समाप्त आम्ही करणार। त्यामध्ये 3 किलोमीटर 5 किलोमीटर 10 किलोमीटर अशा पद्धतीच्या त्याचे 3 भाग आहेत। या तिन्ही भागामध्ये काही वयोमर्यादा आम्ही आखून दिलेली आहे। या संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू साहेबांसोबत चर्चा झाली। त्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि या दौडला पाठिंबाच नाही तर सोबत आपण करूया म्हणून या ठिकाणी आदरणीय डॉक्टर आंबेडकर विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर विजय खरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच पुणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे प्रमुख आदरणीय प्राध्यापक विजय कुमार बेंगळे हे देखील आहे। बार्टीच्या वतीने 2 मिनिटांमध्ये अधिकारी उपस्थित राहतील। तर या संविधान सन्मान दौडमध्ये किमान 2000 विद्यार्थी नागरिक उतरावेत अशी आमची पूर्ण मनापासून अपेक्षा आहे। या संविधान सन्मान दौडमध्ये आम्ही ही सगळी टोटल फ्री ठेवलेली आहे। त्यामध्ये बक्षिसं देखील आम्ही या ठिकाणी काही जाहीर केलेली आहेत। एक टी शर्ट, संविधानाची प्रत, नाश्ता, मेडल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जे पार्टिसिपेट होणार आहे त्या सर्वांना फ्री ऑफ देणार आहोत। नोंदणी देखील फ्री आहे। तसेच जे काय बक्षीस यामध्ये आम्ही जाहीर केले त्यामध्ये मला असं वाटतं की पहिलं बक्षीस आहे 10 किलोमीटरला 15,000, द्वितीय गटाला 10,000, तृतीय गटाला 5,000, तसेच 5 किलोमीटर गटाला 7,000, 5,000, 3,000 आणि तृतीय गटाला 3,000, 2,000 आणि 1,000 अशा पद्धतीचं रोख पारितोषिक देखील या ठिकाणी आम्ही जाहीर केलेलं आहे। तर संविधान दिनानिमित्ताने ही जी दौड होत आहे ही दौड गेल्या अनेक वर्ष आम्ही संविधानाच्या जागर आणि प्रसार व्हावा म्हणून आम्ही काम करत आहोत। आता पूर्ण राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य असेल केंद्र सरकार असेल ते देखील या ठिकाणी आपापले उपक्रम जाहीर करत आहोत। तर प्रथमच या ठिकाणी आम्ही ही संविधान मिनी मॅरेथॉन विद्यापीठ आणि बार्टी आणि असोसिएशनच्या सोबत येऊन करत असल्यामुळं संविधानाचा प्रसार व्हावा, संविधानाची जागृती व्हावी, संविधानाबद्दल अधिक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत जावी आणि संविधानाच्या संदर्भातला एक जागर मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये व्हावा ही एक भावना ठेवून आम्ही अनेक वर्ष काम करतो आणि संविधान दौडच्या माध्यमातून देखील तीच भावना आमच्या डोळ्यासमोर आहे। आणि म्हणून ही जी आमची संविधान सन्मान दौड आहे या दौडमध्ये पुणे जिल्ह्यातून विद्यार्थी येणार आहेत। तसंच आम्ही शिक्षण मंडळाला देखील सांगितले की आपले सगळे विद्यार्थी आम्हाला द्या। तसेच कॉलेजमधून देखील आम्ही विनंती करतो की ते देखील या ठिकाणी येतील आणि अनेक नागरिक देखील यामध्ये सहभागी होणार। त्यामुळं मी सर्व पत्रकार मित्रांना विनंती करेल की आपल्या माध्यमातून पुणेकर जनतेला आमचं आव्हान असणार आहे की या ठिकाणी या संविधान सन्मान दौडमध्ये आपण उतरावं, सहभाग दाखवावा आणि संविधान दिनानिमित्त होणारी ही जी सन्मान दौड आहे ही दौड एक उच्च आणि चांगल्या दर्जाची आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर तुम्ही संविधानापरी आपलं प्रेम किंवा आपल्या सद्भावना व्यक्त करत असताना आपण नक्की यामध्ये पार्टिसिपेट व्हावं, सहभाग नोंदवावा ही या ठिकाणी नम्रतेची विनंती। तर या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉक्टर आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर विजय खरे हे या ठिकाणी। सर्वांना सविनय नमस्कार।
पोस्ट कोविड नंतर मला वाटतं आपण पहिल्यांदाच भेटत आहोत. आपल्याला ज्ञात आहे की पुणे शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र समिती, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे डिपार्टमेंट ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आहे आणि बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आपण सम्यक साहित्य संमेलनासह इतर कार्यक्रम घेत असतो. यावर्षी आपल्याला जे संविधान दिवसाच्या निमित्ताने मिनी मॅरेथॉन जी 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशी आयोजित केलेली आहे. आमचे मित्र परशुराम वाडेकरांनी आपल्याला असं माहिती दिलेलीच आहे. परंतु यावर्षी या मिनी मॅरेथॉनचं सर्वात प्रथम महत्त्वाचं म्हणजे की कॉन्स्टिट्यूशन डे किंवा संविधान दिनाच्या निमित्ताने सर्व युवकांमध्ये संविधानाचा जागर व्हावा, संविधानाविषयी माहिती मिळावी आणि त्याचबरोबर हे केवळ दौड मिनी दौड नसणार तर खऱ्या अर्थाने संविधानाविषयी जागरूक दौड असेल. आणि म्हणून आम्ही विविध शाळा, महाविद्यालय, विविध संस्था यांना आवाहन करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा आपण एक विचार, संविधानाचा विचार जागृत करण्यासाठी ही मिनी मॅरेथॉन केलेली आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल, बार्टी असेल, आमची समिती असेल यांच्या समन्वयाने, त्याचबरोबर आपलं पुणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आहे यांचं सर्वात ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे. आणि यात कुठलीही फीज आपण घेणार नाही. म्हणजे जर मिनी मॅरेथॉन म्हटला की 500, 700, 1000पर्यंत त्यांची इन्व्हॉल्वमेंट म्हणजे फीज असते आणि त्यांना मग टी शर्ट वगैरे द्यावं. तसं आम्ही न करता जेही आमचे गुड विशर्स आहेत त्यांच्याकडनं फंडिंग घेऊन, डोनेशन घेऊन हा एक चांगला पहिला प्रयत्न करतो आहे. आणि हा यशस्वी होण्यासाठी, हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी आम्हाला सर्व तुमची वेळोवेळी मदत मिळते. आपण यावेळीही तशीच मदत करावी ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने, आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समितीच्या वतीने, पुणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने, त्याचबरोबर बार्टीच्या वतीने मी सर्वांना नम्र विनंती करतो. या ठिकाणी बार्टीचेही पदाधिकारी आलेले आहेत. तर विशेष म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या स्तरामध्ये राज्य पातळीवर आणि राज्य पातळीवर विविध प्रयोग आपण त्या ठिकाणी करत असतो. मला माहिती की पहिल्या 50 वर्ष ज्यावेळेस संविधानात झाले होते त्या ठिकाणी आम्ही असाच लढा देऊन प्रत्येक विद्यापीठात संविधानाचे हे असा स्तंभ असावा असं एक आंदोलन केलं होतं. त्याची परिणती म्हणजे आता सर्वकडे 25 वर्षापूर्वी जवळपास सर्व विद्यापीठांमध्ये त्या स्तंभाचे तिथे उभारलेलं आहे. आणि त्या स्तंभापासून आपण आता ही रॅली सुरू करणार आहोत. आपण सर्वांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं. सर्वांना त्या ठिकाणी आपले मित्र, त्याचबरोबर विद्यार्थी आहेत, सर्व मेडिकल फॅसिलिटीसह आम्ही काही मेडिकल ज्या ॲम्ब्युलन्स आहेत त्यांना विनंती केली, काही ॲथलेटिक्स आहेत त्यांना विनंती केली आणि सर्वांनी अतिशय सहकार्य करून ही पहिल्यांदा एक संविधानाचा जागर, विचार, संविधानाविषयीचा प्रसार व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे. तर मला खात्री आहे की आपण त्या ठिकाणी सहभाग घेऊन आम्हाला मार्गदर्शन करावं, तर थोडंसं पार्टिसिपेशन करून आम्हाला प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून पुढच्या वर्षी अधिक चांगल्या पद्धतीने करतो. धन्यवाद. सन्मान दौड असा कार्यक्रम आयोजित करत आहोत आपण बार्टी आणि महोत्सव समितीच्या विद्यमाने. आणि या कार्यक्रमामध्ये खरं तर 26 नोव्हेंबर हा संविधान दिन, 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या भारतीय पार्लमेंटने संविधान स्वीकृत केलं आणि ते 26 जानेवारीपासून इफेक्टमध्ये आलं. आणि त्याच्या सन्मानार्थ संविधानाचा प्रचार प्रसार व्हावा, सर्व भारतातील युवक युवतींपर्यंत ते पोहोचावं म्हणूनच पुण्यासाठी खूप चांगला उपक्रम हा जो आयोजित केला आहे त्यासाठी बार्टी संपूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहे. आणि मी सर्व उपस्थितांना विनंती करते की आपल्याला आत्ता ज्याप्रमाणे आवाहन केलं गेले की तुमच्या सहकार्याशिवाय हे करणं शक्य नाही आहे, तुमचं सहकार्य त्यासाठी आवश्यकता आहे. आणि मी पुण्यातील युवक युवतींनाही विनंती करते की फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण या सन्मान दौडमध्ये सहभागी व्हावं आणि आमच्या या उपक्रमास हातभार लावा. धन्यवाद. इंदिरा अस्वाद 30 वर्ष पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या टेक्निकल कमिटीमध्ये आहे. या रेसचं पूर्ण टेक्निकल काम मी पाहणार आहे. त्याचं रोड मॅपिंग, पंच, पायलट या सर्वांचं काम मी पाहणार आहे. टेक्निकल जेवढ्या गोष्टी आहेत, रिझल्ट काढणे, रिझल्ट डिक्लेअर करणे वगैरे ही कामं माझ्याकडे आहे. तर मी हे काम करणार आहे.